आपण पाहत आहात न्यूज 24 महाराष्ट्र। सप्टेंबर 2024 या दिवशी माझ्या शेतात मौजा चनुष्टा 140 सर्वे नंबर 140 व 142 गुंजन भसीन ही तलाठी आणि मोतीगाय साहेब कृषी सेवक यांनी माझ्या शेतात पंचनामा केला। त्या पंचनाम्याच्या आधारावर शासनाकडून मला विके नंबर प्राप्त झाला। मे या महिन्यात मला विके नंबर प्राप्त झाला आणि मी त्या विके नंबरची केवायसी केली आणि मला केवायसी करताना कोतवाल मॅडमने सांगितली होती का तुमची रक्कम ही 8 दिवसात येणार आहे। 8 दिवस झाले, 15 दिवस झाले, महिना झाला, रक्कम आली नाही आणि मी मग जून महिन्यापासून तहसील कार्यालयाच्या चक्रा मारत गेलो। चक्रा मारत गेल्यावर तिथचे ते कोकाटे साहेब आहे जे हे सगळे व्यवहार पाहतात, त्यांनी मला सांगितलं टप्प्याटप्प्याने येतात। ठीक आहे, मग आणखीन 15 दिवसांनी गेलो, आणखीन तेच सांगे की टप्प्याटप्प्याने येतात। मग जून महिना लोटला, जुलै महिन्यात गेलो, म्हटलं साहेब पैसे आलेच नाही हो, काय करावं? तर ते सांगे मग त्यानं पोर्टलवर चेक केलं, त्याच्या सांगे का तुमची आधार लिंक नाही आहे, मग त्याचा प्रूफ आणा। मग सगळ्या बँकेत चेक केलं, आधार लिंक एकाच बँकेला होत असतात। SBIचं लिंक झालेलं पावती मी त्यांना दाखवली, तेव्हा त्यांनी सांगितलं का आता पैसे येऊन जाईल 8-10 दिवसात। नंतर आणखीन 15 दिवसांनी गेलो तहसीलमध्ये, पैसे आले नाही। माझ्यासोबत शेतकरी आले 8-10 जण, त्यांना घेऊन गेलो, त्याचे पैसे यायचे होते, तर तेव्हाही काही पैसे आले नाही। नंतर त्या शेतकऱ्याचे 15 दिवसात पैसे आले, पण माझे पैसे आले नाही। ऑगस्ट महिना गेला, सप्टेंबर गेला, ऑक्टोबर गेला, नोव्हेंबर गेला, प्रत्येक महिन्यात 2 चक्रा मारल्या मी तहसीलमध्ये आणि प्रत्येक महिन्याला मला हेच सांगण्यात आलं की टप्प्याटप्प्यानं पैसे येतात। शेवटी मी कंटाळून डिसेंबरच्या 9 तारखेला तहसील कार्यालयाला आपला उपोषणाचा अर्ज दिला आणि त्यावर तारीख होती उपोषणाची 26 जानेवारी। 26 जानेवारीपासून मी उपोषणाला बसणार आहे असं मी त्यांना सांगितलं आणि त्यांनी मग ते प्रोसेस चालू केली। आणि जेव्हा ती तारीख जवळ आली, म्हणजे जवळपास 20 ते 21 जानेवारीच्या दरम्यान तहसीलदारांनी आम्हाला अप्पर आयुक्त मुंबई यांना पाठवलेलं पत्र जिल्हाधिकारी कार्यालयातून ते दाखवलं। त्यांनी सांगितलं की 30 जानेवारीपर्यंत तुमचे पैसे येणार आहे, तुम्ही निश्चिंत राहा आणि तुम्ही 30 तारखेपर्यंत थांबून जा। तर त्या शब्दाला, त्या विनंतीला मान देऊन आम्ही 30 तारखेपर्यंत उपोषण स्थगित केलं। पण 30 तारखेला भेटलो तरी आमचे पैसे आले नाही आणि 3 फेब्रुवारीला आम्ही पुन्हा उपोषणाचा अर्ज दाखल केला। उपोषणाचा अर्ज दाखल केल्यावर आम्ही सगळ्यांना SDO, कलेक्टर, पालकमंत्री, आमदार साहेब यांना प्रतिलिपी पाठवल्या आहे। प्रतिलिपी पाठवल्यावरही त्यांनी आम्हाला हे सांगितलं का पैसे येणार आहे, पण कधी येणार हे काही निश्चित सांगितलं नाही। उद्यापासून शेतकरी न्याय हक्क विचार मंचाच्या वतीनं विनोदरावजी दारोकर हे उपोषणाला कुरा या ठिकाणी सायंकाळी 4 वाजता बसणार आहे। त्यामध्ये अनेक शेतकऱ्याच्या न्याय मागण्या आहेत आणि त्या मागण्याची पूर्तता करण्याकरताच हे उपोषण होणार आहे आणि तेव्हा समस्त शेतकरी बांधवांनी या उपोषणस्थळी भेट देऊन या उपोषणामध्ये सहभागी व्हावं आणि आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी प्रशासनावर दबाव टाकावा अशी मी आपणा सर्वांना शेतकरी न्याय हक्क विचार मंचाचा संस्थापक अध्यक्ष म्हणून विनंती करतोय।